तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींशी चर्चा करणार आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत त्याचं शिष्टमंडळ देखील आहे। अशोक चव्हाण, अजित पवार, त्याचबरोबर सीताराम कुंटे यांचा शिष्टमंडळात समावेश आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे आणि याच संदर्भात सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला मराठा आरक्षण रद्द केलं त्यानंतर या मुद्द्यावर एकंदरीत मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आता दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि कशा प्रकारे मराठा समाजाला न्याय मिळवून देता येईल, काय मार्ग काढला जाईल या संदर्भात आज ते मोदींशी चर्चा करणार आहेत। याआधीच आपण बघितलं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण आपल्याला तापल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आंदोलनाची हाक दिली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी हा मुद्दा अतिशय गंभीर बनत चाललेला आहे आणि त्यामुळेच आता आज कुठेतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं शिष्टमंडळ देखील आहे। त्यामुळे आज काय नेमका मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या भेटीनंतर एकंदरीत या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघतो का की काही नवा वाद निर्माण होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय, मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या दोघांची चर्चा होईल। मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर राज्यातले इतर देखील मुद्दे आहेत। एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर तौत्के चक्रीवादळामुळे राज्यात जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी अजित पवार पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील आणि एकंदरीत इतर देखील काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। कोरोनाच्या संकटात जी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे, औषधांची कमतरता आहे आणि या संदर्भात देखील कुठेतरी मागणी ही मुख्यमंत्र्यांकडून मोदींकडे केली जाईल। त्यामुळे आता कशा प्रकारे केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करतोय, महाराष्ट्राच्या पदरात नेमकं काय पडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहतोय आणि प्रत्येक अपडेट्स आजच्या या भेटी संदर्भातले आपण साम टीव्हीवर घेणार आहोत। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत, त्यांचं शिष्टमंडळ आहे त्यांच्यासोबत आणि आता ते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं बघायला गेलं तर अतिशय गुंतागुंतीचा असा हा विषय आहे मराठा आरक्षणाचा आणि त्यामुळे अनेक कायदेशीर बाबी देखील आहेत आणि या संदर्भात आता राष्ट्रपती त्याचबरोबर पंतप्रधान मोदी हेच मार्ग काढू शकतात हे कुठेतरी आता कळून चुकलेलं आहे मुख्यमंत्र्यांना। याआधी देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा करेल, त्यांना विनंती करेल आणि त्याच दृष्टीने आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। तर थेट जाऊया दिल्लीत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर। विहंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत, काय अपडेट समोर येत आहेत? नक्कीच अगदी थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे जे आहेत ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे पंतप्रधान कार्यालयाचं जे आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं हे गेट आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री जे आहेत यांनी या निवासस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये जी आहे ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, अशोक चव्हाण आहेत, त्याचसोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे सुद्धा जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या एकमुखी मागणीसह जे आहे ती पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येणार आहे आणि ही बैठक अगदीच थोड्या वेळामध्ये जी आहे ती सुरू होणार आहे। भक्ती, नक्कीच विहंग, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास थोडंसं थांबवतोय तुम्हाला। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे अधिकृत भेटीनंतर PM वैयक्तिक भेट होत असल्याचं समजतंय। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पंतप्रधानांची भेट घेणार आहेत आणि ही वैयक्तिक भेट असल्याचं बोललं जात आहे। तर फोन लाईनवरून शिवसेना नेते अरविंद सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अरविंद सावंतजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी भेटीला गेलेले आहेत पंतप्रधान मोदींच्या, मात्र काय वाटतं कुठेतरी मराठा आरक्षणाचा या ठिकाणी मुद्दा मार्गी लागेल असं वाटतंय का? काय पडेल नेमकं महाराष्ट्राच्या पदरात? पडायलाच लागेल महाराष्ट्राच्या पदरात, कारण आदरणीय सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले जातात आणि ते मार्गदर्शक आहेत आणि ते मार्गदर्शक असं आहे की 50% अधिकचं आरक्षण महाराष्ट्र सरकारनं घटना दुरुस्तीनंतर केलं होतं, त्यामुळे ते ग्राह्य धरता येणार नाही एवढाच एका मुद्द्यावर त्याचं बऱ्याच वेळेला वादविवाद झाले आणि ते 3-2 अशा मताधिक्यानं फेटाळलं गेलं।
अरविंद सावंतजी, पण ज्या प्रकारे बघता हा विषय जो आहे तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. आज कुठेतरी मोठा निर्णय होऊ शकतो का? कुठेतरी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात मुख्यमंत्री कुठेतरी यशस्वी ठरतील असं वाटतंय का? 100% यशस्वी ठरतील, पण आज निर्णय नाही होणार. पण निदान केंद्र सरकारला सकारात्मक पाऊल उचलतो असं आश्वासन देऊन त्या संदर्भात कालमर्यादेत त्याच्या वेळेत घटनादुरुस्ती करून कायमस्वरूपी हा निर्णय झाला पाहिजे. किंवा मग त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही जे आपले होतो ते राज्याला अधिकार आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलंय, तेव्हा केंद्र सरकारच्या प्रतिनिधी पण सांगत होते की नाही यांना अधिकार आहे, पण सर्वोच्च न्यायालय म्हणाला घटनादुरुस्तीनंतर आलेलं तेव्हा हा अधिकार नाही. हा जो वाद झाला त्याचं निराकरण झालं तर ताबडतोब निर्णय मिळू शकतो. पण त्यासाठी आपण आता पुन्हा कोर्टात जायचं ठरवलेलं आहे. मग त्या शेवटी तो न्यायिक लढाई, लक्षात घ्या, न्यायिक आणि संविधानिक लढाई. एक तर न्यायालय किंवा संविधानातली दुरुस्ती, अशा दोन गोष्टी त्याला पर्याय आहे. नक्कीच अरविंद सावंतजी, कुठेतरी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यातून मार्ग काढू शकतील असंच वाटतंय. मात्र काय वाटतं, मदत मिळेल की कुठेतरी पुन्हा एकदा चालढकल केली जाईल आणि नुसतं एक गाजर मराठा समाजाला पुन्हा एकदा दाखवलं जाईल? मला चालढकल परवडणारी नाही. नक्कीच अरविंद सावंतजी बोला. चालढकल आता कुणालाच परवडणारी नाही, कळलं ना? केंद्रालाही परवडणारी नाही, राज्याला तर नाहीच नाही. आधीच करोनाची लढाई सुरू आहे. अशा वेळेला अशा मुद्द्यांवर चालढकल करणं केंद्राला किंवा राज्याला परवडणारं नाही. आणि तो न्यायाचा मुद्दा आहे, ते हक्काचा मुद्दा आहे त्यांच्या. त्यामुळे त्याला न्याय देणं क्रमपात्र आहे आणि ते वेळेवर दिलं पाहिजे त्याला, तर तो न्याय. नक्कीच अरविंद सावंतजी, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा चालढकल करणं हे परवडणार नाहीये अशा प्रकारचं मत या ठिकाणी अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे. तर फोन लाईनवरून आपल्यासोबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत. सुधीर मुनगंटीवारजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत, पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत. मराठा आरक्षण समाजाला कुठेतरी आज न्याय मिळेल असं या ठिकाणी वाटतंय. काय म्हणणं आहे तुमचं एकंदरीत यावर? नाही, मराठा समाजाला न्याय दिलाच पाहिजे. कारण गेले 30-35 वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय आणि त्याला मागच्या सरकारांनी नेहमीच वाटाण्याच्या अक्षता गावल्या. 30 वर्ष मराठा समाज आरक्षण मागतोय. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपची जेव्हा युती 5 वर्ष होती, तेव्हा अतिशय गंभीरपणे सन्माननीय विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी सर्व मराठा समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये त्या केसचा बाजूने निकाल लागला. सुप्रीम कोर्टामध्ये मात्र कुठेतरी काहीतरी चूक झाली आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकवण्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कमी पडलं. आता या संदर्भामध्ये गेले 30 वर्ष दुर्दैवानी काँग्रेस आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा विषय कधी गंभीरतेनेच घेतला नाही. आता सध्या देवेंद्र फडणवीस जी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे विनोद तावडे जी असतील, आशिष शेलार जी असतील, पंकजाताई असतील, आम्ही सर्व लोक मराठा आरक्षणाच्या बाजूने पूर्ण खंबीरपणे उभे आहोत आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी जे जे म्हणून आपल्याला प्रक्रिया करावी लागेल, प्रोसेस करावी लागेल, सुप्रीम कोर्टामध्ये यासाठीच पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये आपण केस टाकली की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण टिकवलं पाहिजे. आता सरकार भेटायला गेलं आहे, चांगली गोष्ट आहे. सरकारने खरं तर भेटलंच पाहिजे. दुर्दैवानी गेले वर्ष 1.5 वर्ष आपण बघितलं असेल फक्त केंद्रावर टीका करणे हाच एकमात्र एक कलमी कार्यक्रम या राज्य सरकारचा दुर्दैवानी होता. पण आता त्याच्यामध्ये सुधारणा करत अशा राज्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हा मोठा की तो मोठा, चूक कोणाची, यापेक्षा हा प्रश्न सुटावा यासाठी करून एकमेकाशी चर्चा करून आपण जर प्रश्न सोडवण्यामध्ये योगदान देऊ शकतो तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. हे स्वागत करताना अपेक्षा एवढीच होती की याच्यामध्ये थोडं मन मोठं करून आपण जर देवेंद्रजींना सोबत घेतलं असतं, आपण जर विरोधी पक्षनेते विधान परिषद यांना सोबत घेतलं असतं तर अजून चांगलं झालं. नक्कीच सुधीर मुनगंटीवारजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की भाजपच्या नेत्यांना देखील सोबत घेऊन जाणं गरजेचं होतं, मात्र आता जे शिष्टमंडळ आहे ते कुठेतरी हा जो गुंतागुंतीचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा तो कुठेतरी मांडण्यामध्ये यशस्वी ठरतील असं वाटत नाहीये का तुम्हाला?
नाही, शेवटी आता तर सुप्रीम कोर्टात हा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय असताना आपल्याला योग्य पद्धतीने बाजू मांडावी लागेल ना. शेवटी बाजू योग्य पद्धतीने जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची त्यामध्ये ऍफिडेव्हिट किंवा तत्सम काही तर्काच्या आधारावरचे एव्हिडन्स द्यायचे असतील, डॉक्युमेंट्स द्यायचे असतील, पुरावे द्यायचे असतील, कागदपत्र द्यायचे असतील तर निश्चितपणे ते दिलं जातील. फक्त आत्ताच्या शिष्टमंडळाचा हेतू हा आपल्या अंगावर आलं म्हणून ढकललं केंद्रावर असं होता कामा नये की उद्या आपल्या अंगावर असा देखावा करण्याचं कार्य शिष्टमंडळाच्या माध्यमातून होऊ नये की झालं आता आम्ही याच्यातून गंगा न्हावीये, आता आमचं काहीही कार्य उरलं नाही. खरं तर माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्याचं नेहमी वाटतं की राज्यात तुम्ही कोणत्याही पक्षाचं नेतृत्व करत असला तरी सुद्धा केंद्र सरकारशी अनेक विषयांवर आपण जाऊन संवाद करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे. इथं मी मोठा, मी राज्य माझं मोठं असा विचार होता कामा नये. सुधीर मुनगंटीवारजी, एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्य सरकारकडून वारंवार केंद्र सरकारवर आरोप केले जात आहेत की मदत कुठेतरी आम्हाला अपुरी पडते. लशींचा साठा जर बघितला तो देखील वेळेवर आम्हाला दिला जात नाहीये. काय वाटतं आता तरी कुठेतरी महाराष्ट्राच्या पदरात काही पडेल का? कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर इतर देखील अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राचे, ते घेऊन कुठेतरी मुख्यमंत्री आज मोदींच्या भेटीला गेलेत. मला वाटतं की बुद्धीची कीव केली पाहिजे. खरं तर आरोग्य हा विषयच मुळात राज्याकडे आहे. आपण केंद्राला विनंती करतो की तुम्ही यामध्ये लक्ष घाला म्हणून. आरोग्य हा मुद्दा, बेड किती असावे, ऑक्सिजन बेड किती असावे, व्हेंटिलेटर किती असावे, HIV किती असाव्या, डॉक्टरची रिक्रुटमेंट कशी करायची हे काय केंद्र करतं का? आता राज्याला मदत करणं ही तर केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे. राज्याला 1,10,000 कोटी रुपये मदत केली, त्याचा वापरच तुम्ही करणार नाही. तुम्हाला डिझास्टर मध्ये 4,274 कोटीचा प्लॅन करून दिला. तुम्ही त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन मध्ये तुम्ही जर देणारच नसाल, तुम्ही जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा उत्तम व्हाव्या यासाठी जर बैठकाच घेणार नसाल आणि मुंबईच्या एखाद्या ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये कौतुक केलं म्हणजे एखाद्याला पीटी विषयामध्ये मार्क मिळाले की तो मार्कशीट घेऊन फिरताय की मी प्रत्येक विषयातच पास झालो. मला वाटतं की हे टाळलं पाहिजे. राज्यामध्ये जनतेशी, पत्रकारांशी, राजकीय कार्यकर्त्यांशी, आमदारांशी संवाद करण्याचं काम नव्हतं का? ठीक आहे, आपण अधिवेशन घेत नाही, कोरोनाची खबरदारी स्तरावर, विविध विभाग स्तरावर आमदारांच्या बैठका घेऊन त्या जर आपण घेत नसू तर मला असं काही वाटतं की राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील अशा संकट समयी जर आपण त्या जिल्ह्याच्या संदर्भातली माहिती घेऊन त्यामध्ये काही करावं की फक्त राजेश टोपेंनी करावं इतका गंभीर प्रश्न, 1,00,000पेक्षा जास्त मृत्यू झाले, दुःखदायी, वेदनादायी आहे आणि अशा प्रसंगात 1,10,000 कोटी केंद्राने मदत केली ती सांगायची नाही. ऑक्सिजन, रेमडेसिवीर मध्ये सर्वात मोठे आकडे दिले. फक्त राजकारण करायचं का? तुम्ही श्वेतपत्रिका काढा, पूर्ण देशाची श्वेतपत्रिका काढा की देशामध्ये केंद्राने कोणत्या कोणत्या राज्याला काय काय मदत केली. आता ही श्वेतपत्रिका का नाही काढत? व्हाईट पेपर काढा ना. तुम्ही कोण कशी पडाल? नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी सोबत येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही या ठिकाणी साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर इतर देखील मुद्दे आहेत. तौत्के चक्रीवादळामुळे जे राज्याचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर कोरोना संकटात जी मदत राज्याला अपेक्षित आहे त्या संदर्भात देखील आज कुठेतरी मुख्यमंत्र्यांसह त्यांचं शिष्टमंडळ हे मोदींशी संवाद साधतंय. तर या ठिकाणी एकंदरीत संजय राऊत यांनी आजच्या या भेटीबद्दल काय वक्तव्य केलं आपण एकदा ऐकूयात. मुख्यमंत्री आज वैयक्तिक सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे का? पंतप्रधान असं आहे ते प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ठरवतील त्यावेळेला. पण या क्षणी माझ्या माहितीप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली. प्रधानमंत्र्यांनी त्यांना तात्काळ वेळ दिलेली आहे. शिष्टमंडळासोबत अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण हे त्यांच्यासोबत आहेत आणि नक्कीच आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी निकाल आणि निर्णय हा घेतला जाईल.
तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत. त्यांच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं शिष्टमंडळ देखील आहेत. अजित पवार, अशोक चव्हाण, त्याचबरोबर सीताराम कुंटे त्यांच्यासोबत आहेत आणि हे सगळे एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील इतर परिस्थितीबाबत देखील ते चर्चा करणार असल्याचं कळतंय. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय आणि एकंदरीत या भेटीसंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला या ठिकाणी सामटीवर देणार आहोत. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली होती आणि त्यानंतर हा मुद्दा जो आहे तो अधिकच गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच संदर्भात आजच्या भेटीतून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर एकंदरीत या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी सुमित सावंत, त्याचबरोबर दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर. विहंग, सर्वात आधी तुमच्याकडे येते. या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. बैठकीला सुरुवात झालेली आहे. नेमकं काय घडतंय, काय सांगाल? नक्कीच उद्धव ठाकरेंसोबत दोन महत्त्वाचे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हे त्यांच्यासोबत आहेत आणि ते बैठकीमध्ये सहभागी होतील. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाचा आहे. तोक्ते वादळसुद्धा आहे, त्याची मदत जी आहे ती द्यावी ही मागणी होईल. लसीकरणाचा मुद्दा पण येईल. पण प्रमुख अजेंडा जो आहे आजचा तो आहे मराठा आरक्षणाचा. गेले कित्येक दिवस जे आहे घोंगडं भिजतंय, त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारशी बातचीत करून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका कशी दाखल करता येईल, भोसले समितीने जसं सुचवलं त्यानुसार, त्यामुळे केंद्रीय विधी खातं जे आहे त्याला एखादे निर्देश जे आहे ते पंतप्रधानांकडून देतील का हेही बघणं महत्त्वाचं असेल. कारण आपण पाहिले जेव्हा मुख्यमंत्री किंवा त्यांचं शिष्टमंडळ जेव्हा राज्यातून येत असतं, त्यांच्या ज्या काही समस्या असतात, त्या सूचना असतात, त्या सूचना पंतप्रधान ऐकून घेत असतात. त्या ऐकून घेतल्यानंतर त्या विभागाचे जे विशिष्ट खातं आहे त्या मंत्र्याशी त्यांचा संवाद घडवून आणला जातो. त्यामुळे विधी आणि न्याय विभाग केंद्रीय जो आहे रविशंकर प्रसाद यांच्याकडे, तर त्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा पुढे घडवली जाऊ शकते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आज तोडगा निघणार नाही, पण महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण किती महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासाठी हे राज्य सरकार आज केंद्राला पटवून देईल आणि मग त्याच्यानंतर केंद्रीय विधी आणि न्याय खातं आहे त्याला एखाद्या सूचना किंवा निर्देश जे आहेत ते पंतप्रधान आजच्या या बैठकीतून देतील. भक्ती, नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या अशा प्रकारची विनंती कुठेतरी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींकडे करू शकतात. सुमित सावंत आहेत आपल्यासोबत. सुमित, आजची भेट जी आहे ती अत्यंत वैयक्तिक असल्याचं बोललं जात आहे. काय सांगशील एकंदरीत या भेटी संदर्भात? तर ही वैयक्तिक भेट म्हणण्यापेक्षा सगळ्यात आधी दोन्हीही पद म्हणजे मुख्यमंत्र्यांचं असेल किंवा पंतप्रधानांचं पद हे वैधानिक आधारावर आहे आणि त्यामुळे त्यांचे दिवसभराचे सगळे वेळापत्रक ठरलेलं असतं, कोणती भेट होणार आहे, कोणती चर्चा केली जाणार आहे. पण आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट नाही तर त्या शिष्टमंडळाची सगळी भेट होणार होती. पण आता आणखी अशी एक शिवसेनेच्या कोटातून बातमी कळतीये की एक वैयक्तिक भेट देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. कारण राजकीय किंवा सध्या सामाजिक ज्या काही घडामोडी महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्यांचा तोडगा निघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे शिष्टमंडळ किंवा महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातले महत्त्वाचे 3 नेते हे आहेत. सोबत राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत. महत्त्वाच्या विषयांवरती म्हणजे काय तर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण, जो आता सध्या वातावरण महाराष्ट्रात तापलेलं आहे. आरक्षण जर मिळालं नाही तर त्या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरेल अशी हाक संभाजीराजेंनी तर दिलेली आहे. आणि कालच समता परिषदेची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये स्वतः छगन भुजबळ यांनी देखील म्हटलेलं आहे जर का आम्हाला जे राजकीय आरक्षण देशभरामध्ये रद्द झालेलं आहे ते जर मिळालं नाही तर आम्ही देखील आंदोलन करू. स्वतः छगन भुजबळ मंत्री आहेत पण तरी देखील अशी हाक त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे विषय आहेतच. महाराष्ट्रामध्ये सध्या लसीकरण सध्या वेग त्याचा यायला हवा, तो येत नाही आहे. त्यासाठी लसीचा साठा उपलब्ध व्हावा ही मागणी आहे. तौक्तेमुळे गुजरातला जसा त्रास झाला, गुजरातला जसं बरंच संकट आलं आणि तिथे बऱ्याच घडामोडी घडल्या, तिथे नुकसान झालं, त्यानंतर तिथे मदत मिळाली पण महाराष्ट्राला केंद्राकडून मिळाली नाही. या सगळ्या घडामोडींवरती तर चर्चा होणार आहेच, पण त्या व्यतिरिक्त स्वतः मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची थेट दृकश्राव्य माध्यमातूनच आज बऱ्याच काळापासून बैठका होत आहेत, बोलणं होत आहे. पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, ती आज पहिल्यांदा होणार आहे. ही सगळ्या शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर एक भेट आणखी कदाचित होईल, ती म्हणजेच फक्त एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये.
कारण आज ज्यावेळेला संजय राऊत यांना देखील आम्ही विचारलं तर त्यावेळी त्यांनी देखील बोलताना हेच म्हटलं की ते 2 महत्त्वाचे प्रमुख नेते आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, वैधानिक पद आहे, त्यामुळे भेटायचं की नाही भेटायचं किंवा त्यांच्या भेटीसंदर्भातला निर्णय तेच घेतील आणि अर्थात त्यामुळे या भेटीनंतर ती भेट देखील होणार आहे. पण त्या भेटीत नेमकी काय चर्चा होईल की ती फक्त एक वैयक्तिक भेट असणार आहे हे थोड्या वेळातच कळेल. ही भेट नक्कीच या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सुमित. या सविस्तर या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तर दिल्लीतून आपल्यासोबत जोडले गेलेले होते आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर, त्यांचे देखील धन्यवाद. दिल्लीत एकंदरीत काय घडामोडी घडतायत, या भेटीमध्ये काय होणार आहे, या भेटीनंतर जी पत्रकार परिषद होणार आहे त्यात नेमकं काय होतं या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स विहंग ठाकूर हे देखील आपल्याला देणार आहेत. तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते पंतप्रधान मोदींशी चर्चा करतायत आणि आजच्या या भेटीतून नेमका काही मार्ग निघतोय का, कशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देता येईल या संदर्भात एकंदरीत सविस्तर चर्चा आजच्या या बैठकीत होणार असल्याचं कळतंय. दरम्यान आजच्या या भेटीवर थोड्या वेळापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात. आपल्या अंगावर आलेली जबाबदारी झटकण्यासाठी जर हे शिष्टमंडळ गेलं असेल तर हे महाराष्ट्राचं व महाराष्ट्राच्या प्रश्नाचं दुर्दैव असेल. शिष्टमंडळ घेऊन जाताना राज्याच्या हितासाठी, राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे शिष्टमंडळ जाताना दोनही विरोधी पक्ष नेत्यांना जर सोबत नेलं असतं तर राज्याच्या हितासाठी आपल्याला बाजू मांडताना अजून उत्तम पद्धतीने, योग्य पद्धतीने बाजू मांडण्यासाठी संधी आपल्याला प्राप्त झाली असती. पण जेव्हा देवेंद्रजींना सोबत नेलं नाही, या ठिकाणी दरेकरजींना सोबत नेलं नाही, तेव्हा साधारणतः प्रश्न सोडवण्यासाठी की अंग झटकण्यासाठी ते गेलेत हे तर आता शिष्टमंडळाच्या भेटीनंतरच आपल्याला लक्षात येईल. मी प्रश्न मिटण्यासंदर्भात नाही बोलतोय. मी सांगतो आहे की आपण राज्याच्या प्रश्नासाठी अशा प्रसंगात सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेतो. म्हणजे इथं सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचं का कारण नाही? म्हणजे पूर्णपणे मुद्दे त्या चर्चेत आपल्याला आणता आले असते. मुनगंटीवारजी मी थोडंसं थांबवते, तुम्ही आमच्या सोबत राहा. काँग्रेसचे सचिन सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. सावंतजी, सुधीर मुनगंटीवारजी आपल्या सोबत आहेत आणि ते म्हणतायत की आपल्यावरची जबाबदारी झटकण्यासाठी हे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे गेलंय. यांचा काही पंतप्रधानांवर विश्वास नाही का? पंतप्रधानांनी भेट जेव्हा त्यांना दिली तेव्हा पूर्ण विचारांती करूनच दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षण हा विषय आता केंद्र सरकारच्या अधीन असल्यानं पंतप्रधानांना भेट देणार का कोणाला भेट देणार? मला असं वाटतं की आता केंद्र सरकारनं फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात टाकलेली आहे. त्यामध्ये फक्त केवळ 102व्या घटना दुरुस्तीचा उल्लेख आहे. तर सध्याची एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठकीला सुरुवात झालेली आहे, चर्चेला सुरुवात झालेली आहे. या बैठकीत नेमकं काय घडतं हे आपण पाहणार आहोत. 15-20 मिनिटांपासून या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी पंतप्रधान मोदींशी संवाद साधत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्टमंडळ देखील आहेत. अजित पवार, अशोक चव्हाण, त्याचबरोबर सीताराम कुंटे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. मराठा समाजाला कशा प्रकारे न्याय मिळवून देता येईल, काय करता येईल, कशा प्रकारे मार्ग काढता येईल हे पाहणं, यातून आजच्या या बैठकीतून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं आणि त्यानंतर एकंदरीत राजकीय वातावरण राज्यात तापलेलं पाहायला मिळालं. कारण अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा आहे मराठा समाजाचा आणि अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. आणि राष्ट्रपती त्याचबरोबर पंतप्रधान हेच आता यातून काही मार्ग काढू शकतील हे कळून चुकलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्यामुळेच आता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत. गेल्या 15-20 मिनिटांपासून त्यांच्यात संवाद सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर राज्यातील इतर देखील अनेक प्रश्न आहेत, त्या संदर्भात देखील ते पंतप्रधान मोदींशी संवाद साधत असल्याचं कळतंय. आजच्या भेटीतून काय होणार आहे, या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्यात ते नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ही चर्चा सुरू असल्याचं कळतंय. राज्यातले इतर देखील प्रश्न आहेत. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जे नुकसान झालेलं आहे राज्यात, त्याचबरोबर कोरोना संकटात जी मदतीची अपेक्षा आहे त्याच संदर्भात कुठेतरी इतर मुद्दे हे आजच्या या बैठकीत मांडले जातील आणि त्यातून आता महाराष्ट्राला नेमकं काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. मराठा समाजाला या ठिकाणी मराठा समाजाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय या ठिकाणी घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याआधी छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली होती. 16 जून पासून कोल्हापुरातून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि त्यानंतर कुठेतरी हे वातावरण जे आहे ते अधिक तापलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान आजच्या या बैठकीला विरोधी पक्षनेत्यांना देखील घेऊन जायला हवं होतं, जेणेकरून हा मुद्दा जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं मांडता आला असता, अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही वेळापूर्वी दिली होती. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. थेट जाऊया दिल्लीत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर. विहंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे. गेल्या 15-20 मिनिटांपासून त्यांच्यात चर्चा होत असल्याचं कळतंय. काय सांगशील? काही नवी माहिती समोर आली आहे का? नक्कीच गेल्या 15 मिनिटापासून जी आहे ती पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे आहेत सोबत, अजित पवार आहेत, अशोक चव्हाण आहेत आणि यात 3 जे व्यक्ती आणि मुख्य सचिव सुद्धा जे आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाविषयीची जी चर्चा आहे ती आता सुरू आहे, कारण सगळ्यात प्रमुख अजेंडा जो आहे तो मराठा आरक्षणाचा आहे. त्यामुळे प्रथम जी चर्चा आहे ती मराठा आरक्षणावर सुरू आहे. यामध्ये मराठा समाजाला न्याय कसा देता येईल या संदर्भातली चर्चा जी आहे ती करण्यात येत आहे. मी आणखीन एक आठवण करून देतो की कालची जी शरद पवारांची बैठक झाली होती त्या शरद पवारांच्या बैठकीमध्ये एक रणनीती तयार करण्यात आली होती की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पंतप्रधानांची जी आहे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची. तर त्या मुद्द्यांनुसार जी आहे ही रणनीती इथे ठरते, चर्चा होते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की केंद्राकडून काय अपेक्षित आहे. केंद्राकडून अपेक्षित आहे 102वी जी घटना दुरुस्ती आहे त्या संदर्भात केंद्राने जी आहे ती बाजू सावरून घ्यावी राज्य सरकारची जी आहे ती, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 50%पेक्षा अधिक आरक्षणाचा जो मुद्दा आहे इंदिरा साहनी खटल्यामधला, त्या संदर्भात सुद्धा केंद्राने काहीतरी पावलं उचलावीत जेणेकरून आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवता येईल. थोडंसं तुला थांबवते. या ठिकाणी आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. विनायक मेटेजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः भेटीला गेलेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ते या ठिकाणी मांडणार आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी ते प्रयत्न करतायत. मात्र काय वाटतं, आजच्या या बैठकीतून काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो का? असं आहे की उद्धवजी आणि त्यांचे सहकारी माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांना भेटायला गेलेले आहेत. या भेट पाठीमागे हे मराठा समाजाचं हित कमी आणि राजकारण जास्त आहे हे उघड सत्य आहे. माननीय दिलीप भोसले साहेबांची समिती त्यांनी नेमली होती निकालाचा अर्थ काढण्याकरता. ते दिलीप भोसले साहेबांनी सुद्धा काय सांगितलं की तुम्हाला कायदेशीररित्या जावं लागेल आणि कायदेशीररित्या 2-3 मुद्दे आहेत. एक तर रिव्ह्यू पिटिशन दाखल करणं, ते हे निषेध नाही लगेच दिल्लीला गेले, ते न करता. दुसरं, तुम्हाला राज्य मागासवर्गीयाच्या आयोगाकडं मराठा समाजाचा परत प्रश्न सोपवणं आणि 100% समाजाचं सर्वे करणं किंवा 50 लाख लोकांचं सर्वे करणं आणि त्यानंतर प्रस्ताव तयार करून राज्य सरकारनं राज्यपालाच्या मार्फत, राष्ट्रीय आयोगाच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठव. ही कायदेशीर बाब आहे, कायदेशीर मार्ग आहे. तर तो न करता हे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी पंतप्रधान साहेबांना भेटतात, याच्या मागे शुद्ध राजकारण आहे. याच्यामध्ये यांनी हे सांगितलं पाहिजे की 50%च्या वरती कसं तुम्ही जाणार आहे. नक्कीच राजकारण सुरू आहे, मात्र मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. धन्यवाद विनायक मेटेंजी, या ठिकाणी तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. पुन्हा एकदा जाऊयात दिल्लीत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर. विहंग, कुठेतरी मराठा समाजाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला जातोय. मराठा समाजाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे, काय सांगशील? नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांसोबतचं शिष्टमंडळ जे आहे ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि त्यासोबतच जे आहेत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, आज जे शिष्टमंडळ जे आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे आहे ते इथे दाखल झालेलं आहे. तुम्हाला आजच्या बैठकीतून काही निर्णय होण्याची अपेक्षा आहे का किंवा काही तोडगा किमान निघू शकतो का आजच्या बैठकीतून? मराठा समाजाच्या आरक्षणाला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.
खऱ्या अर्थानं जर सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकायचं असेल तर या देशाच्या संसदेमध्ये कायदा पारित होणं आवश्यक आहे, याची जाणीव सगळ्यांना आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आज खऱ्या अर्थानं जी काही भेट माननीय पंतप्रधानांची घेतलेली आहे, तर देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये हा कायदा पारित केला जावा, यासाठी संसदेचं एक वेगळं अधिवेशन बोलवलं जावं आणि जर कायदा संसदेमध्ये पारित झाला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हा कायदा टिकेल आणि खऱ्या अर्थाने मराठ्यांना आरक्षण मिळेल, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज भेट घेतलेली आहे. आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आणखीन कोणते प्रमुख मुद्दे जे आहेत ते असतील? आजची जी बैठक आहे ही फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहेत. माननीय उद्धव साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आहेत, त्याचबरोबर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत. कारण मराठा समाजाचा आक्रोश गेल्या अनेक वर्षापासनं केवळ महाराष्ट्र नाही तर देशाने बघितलेला आहे. मराठ्यांनी अतिशय संयमाने आणि शांततेने लाखो करोडोचे मोर्चे काढलेले आहेत. तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या अंतःकरणामध्ये मराठा संवादाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये संवेदना आहेत आणि त्यासाठी आज ते दिल्लीत दाखल झाले आहेत. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की संसदेमध्ये कायदा करून जो आहे तो आरक्षण देता येईल असं तुमचं म्हणणं आहे, पण कोर्टामध्ये सुद्धा जाण्याचा विचार आहे. तर कोर्टासंबंधली जी कृती आहे त्या संबंधात पण काय चर्चा होईल का? कारण 102 जी घटना दुरुस्ती आहे त्या संदर्भात फेरविचार याचिका आहे ती दाखल केली आहे केंद्र सरकारने. दुसरा मुद्दा, भोसले समितीने अहवाल दिला की राज्य सरकारने सुद्धा पुनर्विचार याचिका मराठा आरक्षणासंदर्भामध्ये दाखल करावी. तर त्या संदर्भात त्या कायदेशीर बाबींवर पण काय चर्चा होऊ शकते? नाही, ही तर लढाई न्यायालयातली लढाई आहे, ती न्यायालयामध्ये निश्चित लढल्या जाईल. परंतु ज्या पद्धतीने तमिळनाडूमध्ये कोट्यापेक्षा जो काही न्यायालयाने कोटा आखून दिला आहे त्याच्यापेक्षा जास्त आरक्षण तिथं देण्यात आलं, ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं का? तर संसदेमध्ये तशा पद्धतीचा कायदा पारित करण्यात आला आणि म्हणून एकदा कायदा झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला तो कायदा बंधनकारक आहे. म्हणून तिथलं ज्या पद्धतीने आरक्षण टिकलेलं आहे त्याच पद्धतीने संसदेचं अधिवेशन झालं आणि तिथे जर कायदा आरक्षणाच्या संदर्भात पारित झाला तर निश्चित कायद्याच्या कसोटीवर ते आरक्षण टिकेल आणि सर्वोच्च न्यायालयातही ते आरक्षण टिकेल. आपण पाहिलं की आपल्यासोबत हेमंत पाटील होते, शिवसेनेचे खासदार. त्यांनी आपल्याला सांगितलं की ही जी लढाई आहे ती न्यायालयीन पातळीवर तर लढली जाईल, पण संसदेमध्ये जर विशेष कायदा केला तर टिकाऊ असं आरक्षण जे आहे ते देता येईल, या दृष्टीने जी आहे ती चर्चा आता पुढे सरकते आहे. भक्ती, नक्कीच संसदेत कायदा केल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता येईल आणि याच संदर्भात विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत. धन्यवाद विहंग, तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी. या या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. आरक्षणासंदर्भातला कायदा पारित करावा अशा प्रकारची मागणी आहे आणि अशा प्रकारची मागणी या शिष्टमंडळानं पंतप्रधान मोदींकडे केल्याचं कळतंय. दरम्यान या संदर्भात नाना पटोले आणि अरविंद सावंत यांनी नेमकं आजच्या या बैठकीवर काय म्हटलं आपण पाहूयात. प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेब होते त्यावेळेसही प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याच्या राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग साहेब करत होते. पण नरेंद्र मोदी जेव्हापासून प्रधानमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्या विरोधात असलेल्या जे राज्य असतील त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दलचा द्वेष त्यांनी ठेवून त्या राज्याला ती वागणूक दिलेली आहे. हे चित्र आतापर्यंत 7 वर्षात निदर्शनास आलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र ते भेटायला जातात आहे, ही एक आनंदाची बाब महाराष्ट्रासाठी आहे. आणि याच्यामध्ये राज्यातले विविध प्रश्न आहेत. जवळपास GST आणि अनेक विविध टॅक्सचे 90,000 कोटी रुपये केंद्राकडे राज्य सरकारचे आहेत. ते पैसे या निमित्ताने मिळतील आशा आमच्या आहेत, जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा त्याच्यामध्ये जोर येईल. दुसरं, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल, OBC आरक्षण असेल, असे विषय अजून एक जटिल प्रश्न बनलेले आहेत आणि हे दोन्ही प्रश्न केंद्र सरकारच्या ताब्यातले आहेत. केंद्र सरकारने त्याला हिरवा कंदील दाखवला तर या मराठा आरक्षण आणि OBCच्याही प्रश्नाबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्यामधून सुटू शकतात. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचं केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं आहे आणि असे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये चर्चा
होईल अशी अपेक्षा आम्हाला वाटतं. आणि जसं जे मागच्या काळात समुद्रकाठामध्ये केरळपासून तर गुजरातपर्यंत जे वादळ आलेलं होतं आणि फक्त गुजरातलाच 1000 कोटीची मदत करण्यात आली, तसं महाराष्ट्राला आता तशी वेळ येऊ देऊ नका अशीच आमची प्रधानमंत्री मोदयांना विनंती राहणार. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे इतर प्रश्न आहेत, खास करून GST जवळजवळ 30,000 कोटी इतका निधी आजही केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या जो वाट्याचा आहे तो तसाच बाकी आहे. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली लसीचा पुरवठा हा सुद्धा योग्य प्रमाणात करावा ही सुद्धा मागणी आहे. आणि मग खास करून मुख्यमंत्री जे म्हणाले की आता कोकणामध्ये एका वर्षामध्ये 2 वेळाला सायक्लोन येऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे परंपरागत असलेले जे निकष ते बदल करून ह्या वादळामध्ये ज्यांचं नुकसान होतंय त्यांना चांगल्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळावी हा केंद्र सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या सर्व प्रश्नावर आजच्या भेटीमध्ये विस्तृत चर्चा होईल. तर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी संवाद सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी मोदींच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे आज नेमका काय निर्णय होतो, कशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय आणि एकंदरीत आजच्या भेटीसंदर्भात संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, डिप्टी चीफ मिनिस्टर अजित दादा पवार और अशोक चौहान जी आज दिल्ली में पहुंच गए हैं और उनकी प्रधानमंत्री से मुलाकात है और आज प्रधानमंत्री से जाकर मराठा आरक्षण के बारे में जल्द से जल्द निर्णय लेने की गुहार लगाने वाले हैं. आज की बैठक में 2 बड़े नेता जब बात करेंगे तो मराठा आरक्षण की जो मुद्दा है जरूर उसमें से हल निकल जाएगा. मुख्यमंत्री आज वैयक्तिक सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे का? पंतप्रधान असं आहे ते प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ठरवतील त्यावेळेला. पण या क्षणी माझ्या माहितीप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली. प्रधानमंत्र्यांनी त्यांना तात्काळ वेळ दिलेली आहे. शिष्टमंडळासोबत अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण हे त्यांच्यासोबत आहेत आणि नक्कीच आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी निकाल आणि निर्णय हा घेतला जाईल. तर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्यात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर आज एकंदरीत चर्चा केली जाईल. मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील कळतंय. उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण या पत्रकार परिषदेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या भेटीनंतर उद्धव ठाकरे त्याचबरोबर अजित पवार आणि अशोक चव्हाण हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आता पत्रकार परिषदेत मोदींनी भेटीत नेमकं काय सांगितलेलं आहे याची ते माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी केली जाते तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोदींच्या भेटीला गेलेले आहेत. त्यांच्यात संवाद सुरू आहे. दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. ते महाराष्ट्र सदनामध्ये थोड्याच वेळात येतील आणि इकडे प्रेस कॉन्फरन्सची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की 3 खुर्च्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री इथे दाखलही होतील. पंतप्रधान मोदींना ते 11 वाजता भेटतील आणि त्यानंतर 11:15 वाजता बरोबर इथे जी आहे ती प्रेस कॉन्फरन्स होईल. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठीची एक खुर्ची दिसते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठीची खुर्ची आहे आणि अशोक चव्हाण यांच्यासाठीची खुर्ची आहे. त्याचबरोबर प्रेससाठी सुद्धा जी आहे इथे व्यवस्था आपण बघतोय करण्यात आलेली आहे. प्रेसची मंडळीसुद्धा इथे पोहोचलेली आहेत आणि पंतप्रधानांसोबत जी चर्चा होणार आहे त्याची माहिती जी आहे ती 11:15 वाजता होणाऱ्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री जी आहेत ती मीडियाला देतील.
विहंग ठाकूर, साम टीव्ही, नवी दिल्ली. तर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भेट होते त्या भेटीनंतर आज पत्रकार परिषद देखील होणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. तर आरक्षणासंदर्भात कायदा पारित करावा अशा प्रकारची मागणी या शिष्टमंडळानं पंतप्रधान मोदींकडे केल्याचं कळतंय. अद्याप देखील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर राज्यातले इतर देखील प्रश्न आहेत, त्या संदर्भात देखील आज चर्चा केली जाईल आणि त्यातून नेमका काही मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संपूर्ण राज्याचं आजच्या या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. या संदर्भातले अपडेट्स पण घेणार आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी संभाजी थोरात. संभाजी, या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होणार असल्याचं कळत आहे. काय अधिक माहिती मिळते? भक्ती, खरं तर राज्यभर या बैठकीबाबत खूप मोठी उत्सुकता आहे. कारण पंतप्रधानांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घातल्याचं आत्ता तरी वाटतंय. कारण या नेत्यांना बैठकीसाठी बोलवून घेणं आणि त्यांच्याशी मराठा आरक्षणावर विशेष चर्चा करणं ही मराठ्यांच्या दृष्टीनं, मराठा समाजाच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. कारण खूप मोठा उद्रेक या समाजात आहे. 16 तारखेला कोल्हापुरातनं संभाजीराजेंनी आंदोलनाचे हाक दिलेले आहे. हे आंदोलन मागील वेळेसारखं पुन्हा एकदा राज्यभर पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरं तर ही भेट महत्वाची आहे. या भेटीत संसदेत कायदा पारित करावा किंवा आरक्षणाची जी मर्यादा 50% ठेवलेली आहे राज्यांची, ती मर्यादा थोडीशी वाढवावी आणि त्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी ही मागणी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचं शिष्टमंडळ करू शकतं. आणि ते सगळं पंतप्रधानांच्या आणि संसदेच्या हातात आहे. त्यामुळे या भेटीकडं मोठी उत्सुकतेनं पाहतायत. नेमकं काय होणार, याच्यात काय निर्णय होणार, हे याकडे उत्सुकता आहे. अन्यथा या बैठकीत काही ठोस न झाल्यास तर राज्यभर पुन्हा एकदा आंदोलनाची एक ठिणगी पडू शकते. कोल्हापुरातून 16 तारखेला त्याची सुरुवात होणार आहे आणि पुढेही ते आंदोलन गेल्या वेळेसारखं राज्यभर वाढवलं लागेल. संभाजी, नक्कीच या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला गेलेले आहेत. सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण मिळवून देता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे आज नेमका काय मार्ग निघतो, काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. मात्र इथे घेतो एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.